भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे वाळू माफियांनी काढले दरवाजे. भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे रात्रीच्या वेळी वाळू माफियाने दरवाजेचे बंधारे उघडल्याचा प्रकार सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी भोकरदन येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्याकडे या शेतकऱ्यांनी निवेदन दाखल केलेले आहे. या निवेदनात नमूद केलेले आहे की हे पाणी सोडल्यामुळे आमच्या गावाच्या परिसरातलं मोठं नुकसान झालं आहे आणि पाणी सोडल्यामुळे गावाला धोका देखील निर्माण झालेला आहे. कारण या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पूर्णपणे हा कोल्हापुरी बंधारा भरलेला होता आणि या रात्रीच्या वेळी हे सोडल्यामुळं थोडक्यात या ठिकाणी हानी टळली आहेत. गेल्या अनेक ठिकाणी पाणी सुटल्यामुळं गावात पाणी घुसल्याने मोठं नुकसान झालेलं आहे. असे वास्तव असताना या वाळू माफियांनी वाळू काढण्यासाठी हे कोल्हापुरी दरवाजेचे बंधारे सोडल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी जलसंधारण अधिकारी हे नेमकी काय कारवाई करणार आहेत, तसेच भोकरदन तहसील विभाग हे काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनामध्ये मागण्या केलेल्या आहेत की या वाळू माफियावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे, नसता आम्ही रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा या गावकऱ्यांनी दिलेला आहे. आम्ही आज इथं या कारणासाठी आलो, कारण आमचं कोल्हापुरी बंधारा सिरसगाव मंडप येथील काल दिनांक 4 ह्या दिवशी रात्री आमचे गेट उघडण्यात आले, म्हणजे पाण्याचे. आम्ही खूप लोकवर्गणी करून ते गेट दाबले बरं का, म्हणजे खूप मेहनत घेतली त्याच्यात. परंतु या वाळू यांनी काय केलं, रात्री आमचे गेट ओपन केले आणि कमीत कमी आमचं 3-4 फूट पाणी असं त्या गेटमधून त्या केटीआरचं पार्सल होऊन गेलं आणि खूप नुकसान होणार आहे आता याच्यामुळे. कारण उन्हाळ्यात पण आम्हाला या पाण्यासाठी खूप सामना करणं पडणार आहे. कारण पण असं हे करू नये असं आमची मागणी आहे या प्रशासनाला, कारण यांनी पण याची दखल घ्यायला पाहिजे. कारण ते पाणी म्हणजे जीवन आहे आणि तिथून 4-5 वॉटर सप्लाय, एक सोयगाव देवीचा, एक कुंभारीचा, एक सिरसगाव मंडप आणि क्षीरसागर, असे 5 वॉटर सप्लाय. उन्हाळ्यात खूप त्रास होणार आहे पाण्याचा. प्रशासनाने या संबंधित तत्काळ कारवाई करावी, नसता आम्ही कुंभारी पाटीवर तीव्र आंदोलन करण्यात येईल.